इयत्ता 8वी विषय विज्ञान प्रकरण 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व. सर्वप्रथम आपण अणूमधील कणांचा अभ्यास करूया. अणू म्हणजे काय? मूलद्रव्याच्या लहानातील लहान कणाला अणू असं म्हणतात. अणूमध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन असे कण असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणूच्या केंद्रकात आणि इलेक्ट्रॉन अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. प्रोटॉनवर धन प्रभार, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार आणि न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नाही. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो आणि कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाह. विभवांतर, धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक म्हणजे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजे विभवांतर. विद्युत परिपथ. विद्युत परिपथ म्हटलं की आपल्यासमोर विद्युत दिवा, कळ, त्याबरोबर जोडणीच्या विद्युत वाहक तारा, त्यानंतर कोरडा विद्युत गट हे सर्व पाहायला मिळतं. या सर्वांची आकृतीप्रमाणे जोडणी केली आणि बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो, बल्ब प्रकाशतो. गट काढून घेतला तर बल्बमधील विद्युत प्रवाह खंडित होतो, बल्बचं प्रकाशन थांबतं. म्हणजे या प्रकारच्या विद्युत गटाला विद्युत परिपथ असं म्हणतात. विद्युत परिपथमध्ये आपण विद्युत घट पाहणार आहोत. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युतधारांचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. असे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट होय. विद्युत घटाचे विविध प्रकार आहेत. 1. कोरडा विद्युत गट. 2. लेड आम्ल विद्युत गट. 3. निकेल कॅडमियम विद्युत गट. त्यातला कोरडा विद्युत गट आपण पाहूया. कोरडा विद्युत गट पाहिला तर तो घेऊन त्याचं बाहेरचं आवरण काढा. त्याच्या आत एक पांढरट धातूचं आवरण आहे, हे जस्त धातूचं आवरण आहे आणि हे घटाचं ऋण टोक आहे. त्याचबरोबर जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण आहे. या आवरणामध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. विद्युत अपघटनेमध्ये धन प्रभारित, ऋण प्रभारित आयन असतात आणि मग त्यांच्या मार्फत विद्युत वहन होते. ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. घटाच्या मध्यभागी ग्रॅफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते आणि बाहेरच्या कांडीत मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते. हे सर्व रासायनिक पदार्थांच्या अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते आणि कोरडे विद्युत गट वापरायला सोयीचे जाते. आपण पाहतो तो लेड आम्ल विद्युत गट. लेड आम्ल विद्युत गटामध्ये रचना कशी आहे तर आकृतीप्रमाणे जर पाहिलं तर विद्युत विमोचन झाल्यानंतर विद्युत प्रभारित करता येतात. लेड आम्ल विद्युत गटात शिस्याचे एक अग्र, त्यानंतर लेड डायऑक्साईडचे दुसरे अग्र आणि विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. विद्युत अग्रावर धन प्रभार आणि विद्युत अग्रावर ऋण प्रभार हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर आपण निकेल कॅडमियम गट जर पाहिला तर निकेल कॅडमियम गट सध्या वेगवेगळी साधने, उपकरणे उपलब्ध आहेत जी की इकडे तिकडे न्यावी लागतात आणि अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत गट वापरतात. हा गट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात. आता विद्युत चुंबकीय परिणामाकडे जर आपण गेलो तर विद्युत चुंबकीय परिणामामध्ये विद्युत चुंबक हा चुंबक सूची एक लहानसा चुंबकच आहे. परंतु हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड या शास्त्रज्ञाने शोध लागल्यानंतर एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेला तर तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रूभोवतीच्या तारेच्या कुंतलात चुंबकत्व निर्माण होतं आणि त्यामुळं त्या स्क्रूला चुंबकत्व प्राप्त होतात. आपण आता आकृती पाहतो विद्युत घंटा. आता विद्युत घंटेमध्ये आकृतीप्रमाणे जर आपण सर्व घटकांची जोडणी केली तर यामध्ये विद्युत परिपथ दाखवल्याप्रमाणे तयार होतो.
स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. त्यामुळं कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचं चुंबकत्व नाहीसं होतं. लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटतो. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेनं टोल घंटे. धन्यवाद.